धन्यकाळ संत भेटी पायी मिठी पडली तो, धन्यकाळ संत भेटी पायी मिठी पडली तो, संदेहाची सुटली गाठी झालो कोटी शीतळ, भव नदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादी, संदेहाची सुटली गाठी झालो कोटी शीतळ, तुका म्हणे मंगळ आता कोण दाता याहुनी, तुका म्हणे मंगळ आता कोण दाता याहुनी, संदेहाची सुटली गाठी झालो कोटी शीतळ, पांडुरंगा करुण प्रथम, पांडुरंगा करुण प्रथम, पांडुरंगा करुण प्रथम, पांडुरंगा करुण प्रथम, हरे जया पांडुरंगा करुण पांडुरंगा करुण पांडुरंगा करुण त्यांच्या कुमाराने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुकामस्तक हे पायावरी या वारकरी संताचिया जिने पंढरी सारखाची आपुला धामणगाव केला, वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला, जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला, त्या श्री संत सद्गुरुमान कोजी चरणी साष्टांग मी घातला विढाला. धन्यकाळ संत भेटी पायी मिठी पडली तो, संदेहाची सुटली गाठी झालो कोटी शीतळ. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा रंग महान भगवत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्वाचा संतांच्या भेटीमध्ये प्राप्त झालेली धन्यता व्यक्त करणारा गोड असा 4 पदाचा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतात की आज माझं जीवन धन्य झालंय, आजची वेळ आजचा काळ माझ्या जीवनातील अत्यंत धन्य आहे. त्याचं कारण काय तर महाराज सांगतात संतांची गाठ पडली म्हणून माझं जीवन धन्य झालं. मला विचारलं महाराज संतांची गाठ पडली, संतांची भेट झाली, काय याच्यामध्ये विशेष घडलं काय? महाराज सांगतात संतांची भेट झाल्यामुळे एकही गाठी शिल्लक राहिली नाही, संदेहाची सुटली गाठी. गाठ निघून जाणं याला मोकळं होणं असं म्हणतात. एकाने विचारलं महाराज संतांच्या भेटीमध्ये मोकळं होणं एवढाच फायदा आहे का? महाराजांनी सांगितलं तसं नाही. संतांची भेट होणं वेगळं आणि संतांच्या भेटीमध्ये त्यांच्या मुखातून वचनरूपी प्रसाद मिळणं वेगळं. संतांच्या मुखातून आलेल्या वचनरूपी प्रसादाने यश्चावत जीवाला ज्या संसाराचं दुःख वाटत आहे ती भवनदीच आणि तरुण भवनदीचा झाला तारा. आणि एकदा संसार दुःख निघून गेल्यानंतर जे शिल्लक राहतं ते केवळ आणि केवळ मांगल्य, आणि हे मांगल्य माझ्या जीवनामध्ये ज्यांच्यामुळे प्राप्त झालं ते केवळ आणि केवळ संत आहेत. विठ्ठल विठ्ठल
श्री क्षेत्र पाळा या नगरीमध्ये महान भगवत भक्त थोर देवीचे उपासक श्री संत सद्गुरू अंबादास महाराज यांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने हा उत्सव प्रतिवर्षी या ठिकाणी संपन्न होतो आहे। यावर्षी या उत्सवाचं आणखीन एक औचित्य आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान परमादरणीय श्रद्धेय सद्गुरू श्री कालिदास महाराज उर्फ दादांचा अमृत महोत्सव आणि मग आपल्या सर्वांच्या सहकार्याने भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने हा दुहेरी संगम या उत्सवामध्ये साजरा जात होतोय आणि तदनिमित्ताने जगद्गुरु तुकोबारायांच्या सदैव वैकुंठ गमनाच्या पूर्वसंध्येला मोठ्या भाग्याने प्राप्त झालेली ही कीर्तनाची सेवा गेल्या वर्षी या भूमीमध्ये येण्याचा योग आला आणि गेल्या वर्षी ही महाराजांच्या अधिष्ठानासमोर ही सेवा करण्याचं सद्भाग्य मला प्राप्त झालं। आमचे अत्यंत जीवलग आदरणीय हरिभक्तीपरायण प्रबोधक महाराज आदरणीय हरिभक्तीपरायण एकनाथ शास्त्री महाराज यांचं माझ्यावर असलेलं प्रेम आणि त्या प्रेमापोटी मला इथे येणं होतं। मी अनेक लहानपणापासून या संस्थांबद्दल ऐकून आहे आणि पाळा महाराजांच्या वास्तव्याने महाराजांच्या समाधीस्थानाने पाळा हे गाव फक्त पाळा राहिलेलं नाही तर ते अनेकांना पाळणारं झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही। त्याचं कारण असं महाराजांची संजीवन समाधी आहे आणि आपल्याकडे तत्वज्ञानामध्ये एक प्रक्रिया अशी सांगितली जाते। मानवी जीवनामध्ये अधिष्ठान असावं, त्या अधिष्ठानापुढे अनुष्ठान असावं, त्या अनुष्ठानामध्ये अनुसंधान असावं, त्या अनुसंधानामध्ये अनुराग असावा, मग अनुभवाची निर्मिती होत असते। आपल्या सर्वांच्या सद्भाग्याने महाराजांचं हे दिव्य अशा पद्धतीचं अधिष्ठान आणि त्या अधिष्ठानापुढे त्यांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने सुरू असणारं हे अनुष्ठान योगायोगाने यावर्षी दादांचा अमृत महोत्सव साजरा करण्याचं सद्भाग्य तुम्हा आम्हा सर्वांना या ठिकाणी लाभत आहे। मी अनेक वर्ष दादांना पाहत आलेलो आहे। खरं तर माझी अगोदर जीवलग मैत्री शास्त्री महाराजांशी प्रबोधन महाराजांशी दादांना फार पूर्वी पाहिलं नव्हतं, पण अलीकडल्या 4-5 वर्षामध्ये जे काही मी दादांना पाहतो आहे आणि दादांच्या अमृत महोत्सवाची ही कीर्तन सेवा येते आहे किंवा माझ्या पदरात पडते आहे, मला असं वाटतं की आत्ताच्या या आमच्या पिढीतली जी कीर्तनकार मंडळी आहे की आम्ही मोठे भाग्यवान आहोत का? कारण ज्यांनी आपल्या परंपरा निष्ठेने सांभाळल्या, ज्यांनी आपल्या परंपरा अगदी विकलो तो सेवे जीवे एका भावे एकविध पडता जडभारी निर्माण टळे निर्धारी या न्यायाने ज्यांनी या संस्थांच्या सेवा अव्याहत आतापर्यंत सांभाळत आले आणि म्हणून अशांच्या अमृत महोत्सवात आमच्या डोळ्याने आम्हाला पाहता येतोय। मला असं वाटतं की हेच आमच्या जीवनातलं सगळ्यात मोठं भाग्य आहे। तसं दादांबद्दल बोलण्यात इतका मी मोठा नाही, खरं तर माझ्या वयाचा आणि माझ्या अभ्यासाचाही विचार केला तर मी त्यांच्या पुढे अगदी एकनिष्ठ आहे। परंतु मला असं वाटतं की ही सेवा शास्त्री महाराजांनी मला न देता माझ्या परंपरेला ही सेवा दिलेली आहे आणि त्यामुळे बोधले महाराज परंपरेचा एक पाईक म्हणून मी इथं दादांच्या समोर उभा आहे। खरं तर म्हणजे तसं एरवी दादा तुमच्याकडे बघायचं सुद्धा धाडस माझं तरी होत नाही, कारण दादांकडे बघितल्यानंतर एरवी आपल्याला असं म्हणतात की वय झालं की माणसाचा चेहरा असा सुकलेला असतो, पण दादांचा चेहरा थोडाही सुकलेला नाही, त्यामुळे मला वाटतं खरंच यांना 75 वर्ष झाली का असं वाटायला लागलं, कारण अगदी तेज दादांच्या चेहऱ्यावर जे दिसून येतं आमच्यासारख्या तरुणांना सुद्धा लाभेल अशा पद्धतीचं तेजस्वी ओजस्वी अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये मंदिरं बांधावी, नंदादीप सुरू करावी आणि प्रत्येक गावाचा लोकजागर हरिभजने हे ढवळीले जग या न्यायाने अखंडपणे चालू ठेवावा। खरं तर ही परंपरा टिकविणं चालविणं तसं अलीकडल्या काळामध्ये फार कठीण आहे,
आपल्याकडे तर अगदी म्हणताना अनेकांना वाटतं, परंतु एका वाक्यात बोलायचं झालं तर जावे त्याच्या वंशा असंच म्हणावं लागेल. तेव्हा कळतं की हे चालवणं किती कठीण असतं. कारण आज सद्गुरू श्री अंबादास महाराजांपासून गेली 5 पिढ्या या भूमीमध्ये ही परंपरा टिकते आहे, चालते आहे. शेकडो वर्षाची परंपरा चालवत असताना अनेक गोष्टी आपल्याला आपल्या अंतःकरणातल्या गोष्टींना, इच्छेंना मुरड घालावी लागते. तेव्हा कुठं परंपरा टिकत असतात. मी तर माझे वडील मला एक वाक्य सांगत असतात, परंपरा टिकविण्याकरिता प्रत्येक पिढीमध्ये एका व्यक्तीला या परंपरेला समर्पण व्हावं लागतं, तेव्हा परंपरा टिकत असतात. म्हणून अशा एका अनुषंगाने जर विचार आपण केला तर आज महाराजांची ही परंपरा आज दादा एवढ्या नेटाने या ठिकाणी चालवित आहे आणि दादांच्या अमृत महोत्सव सुद्धा या उत्सवामध्ये येतो आहे. मला वाटतं की या अभंगातले काही शब्द अत्यंत महत्वपूर्ण अशा पद्धतीने चिंतन करता येण्यासारखे आहेत. जगद्गुरु तुकोबारांची बीज उद्या आहे. सद्गुरु श्री अंबादास महाराजांचा समाधी सोहळ्याचा दिन परवा आहे आणि अशा एका पर्व काळावर दादांचा अमृत महोत्सव आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी येत असताना मला असं वाटतं की याच्यातला पहिला शब्द, या अभंगातला जो पहिला शब्द आहे धन्य, असा जो शब्द आहे तो शब्द म्हणजे मला वाटतं दादांच्या अंतःकरणातला शब्द आहे असं म्हणायला हरकत नाही. विठ्ठल कधी कधी धन्य हा शब्द एका विशिष्ट भूमिकेमध्ये गेल्यानंतर येतो. मी आणखी थोडं पुढे बोले की धन्य या शब्दाला वयाची मर्यादा आहे का मनाची भावना आहे असाही विचार आपल्याला करता येण्यासारखा. धन्य हा शब्द वयावर अवलंबून आहे का धन्य हा शब्द अंतःकरणातल्या भावनेवर अवलंबून आहे. जर तसा विचार थोडासा केला तर जगद्गुरु तुकोबाराय ज्या भूमिकेतून हे बोलतात की माझं जीवन आज धन्य झालं, ही जी महाराजांची भाषा आहे ती नेमकी भाषा कोणत्या अनुषंगाने आहे, नेमकं महाराज कोणत्या भूमिकेमध्ये आहेत याचा जर विचार आपण थोडासा केला तर मला असं वाटतं की येणाऱ्या सुखदुःखाच्या पलीकडे पोहोचणं, येणाऱ्या द्वंद्वाच्या पलीकडे पोहोचणं एका अद्वैत स्थितीमधून तुकोबारांचे शब्द अंतःकरणातले बाहेर पडतात की माझं जीवन आज खऱ्या अर्थाने धन्य झालं. जरा याला कळेल असा पर्यायी शब्द देतो, कृतार्थ झालं. आणि आणखीन एक पर्यायी शब्द द्यायचा झाला तर सार्थक झालं. माणूस असं म्हणतो की आपलं जीवन सार्थक व्हावं, आपलं जीवन कृतार्थ व्हावं, आपलं जीवन धन्य व्हावं. मला कधी कधी प्रश्न पडतो की आम्ही मानत असलेली कृतार्थता किंवा सार्थकता आणि साधू संतांना अपेक्षित असलेली कृतार्थता किंवा सार्थकता याच्यामध्ये फरक आहे. कारण आमची सार्थकता ही मर्यादित आहे आणि साधू संतांची सार्थकता ही अमर्याद आहे. विठ्ठल या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज ज्या भूमिकेतून बोलतात ती भूमिका एका निरपेक्षत्वाची प्रचिती देणारी भूमिका आहे. मी नाथ भागवतातली एक ओवी जाता जाता सांगून जातो. एकनाथ महाराजांनी एके ठिकाणी असं चिंतन केलंय, प्राप्ता प्राप्त लाभावस्था बाजून शके साधूंच्या चित्ता चित्त घातले भगवंता या नाव निरपेक्षता. नाथराय असं सांगतात, प्राप्त आणि अप्राप्त अशी कोणतीही लाभाची अवस्था ज्यांच्या चित्ताला स्पर्श करत नाही ते चित्त म्हणजे साधूंचं चित्त असतं. कुणीतरी नाथरायांना विचारलं असेल की प्राप्त आणि अप्राप्त अशी कोणतीही लाभाची अवस्था साधूंच्या चित्ताला स्पर्श करत नाही, याचं कारण काय? नाथरायांनी एका वाक्यात उत्तर देऊन टाकलं की ते चित्त आता चित्त राहिलं नाही, कारण ते चित्त आता चिदरूप झालेलं आहे. चित्त घातले भगवंता या स्थितीमध्ये गेलेलं आहे आणि त्यामुळे जोपर्यंत चित्त चित्त म्हणून आहे तोपर्यंत प्रपंच आहे आणि चित्त चिदरूप झालं की त्यालाच परमार्थ म्हणा. विठ्ठल द्वंद्वाच्या पलीकडे पोहोचणं, द्वैताच्या पलीकडे पोहोचणं. महाराजांचे शब्द असे की आता मला कुणी कौतुक केलं तरी महाराज म्हणतात मला सुख वाटत नाही आणि माझी कुणी निंदा केली
तरी मला आता काही दुःख वाटत नाही. या सुख दुःखाच्या पलीकडे पोहोचणं मला कधी कधी प्रश्न पडतो, हे सुख दुःखाच्या पलीकडे पोहोचणं ही स्थिती तरी काय आहे. महाराजांच्या शब्दात सांगतो म्हणजे कळेल. महाराज फार गोड सांगतात. जगद्गुरु तुकोबाराय असं बोलतात, देहभाव हरपला तुझं पाहता विठ्ठला. याचा परिणामच झालाय कळो नाही सुख देहभाव हरपला तुझं पाहता विठ्ठला. तुझं पाहता विठ्ठला एक, देहभाव हरपला दोन, कळोने सुख दुःख तीन. अगोदर घडलं काय, तुझं पाहता विठ्ठला. ज्ञानावरांची ओवी याला कळेल अशी देतो. ज्ञानावराय बोलतात, तै शरीर भावनासती इंद्रिय विषय विसरती जय सोहम भाव प्रतीती प्रगट होय. जय सोहम भाव प्रतीती प्रगट होय तै शरीर भावनासती. एकदा सोहम भावाची प्रतीती झाली की कसलीही शरीराची आसक्ती राहत नाही. आणि मग शरीराचीच आसक्ती राहिली नाही तर मग याचं कौतुक केलं तर सुख वाटायचा प्रश्न नाही, आणि याची निंदा केली तर आता दुःख वाटायचा प्रश्न नाही. या सुख दुःखाच्या पलीकडे पोहोचणं. मला थोडं अवंतर वाचनाची सवय आहे. आदरणीय शास्त्री महाराजांना माहिती आहे. मला थोडस इतर वाचनामध्ये मला एकाचं वाक्य आठवलंय तेवढं फक्त सांगतो. शेक्सपियरने एके ठिकाणी फार चांगलं चिंतन केलं. शेक्सपियर असं म्हणतो की तेही राजे आहेत मीही राजा आहे. तेही राजे आहेत मीही राजा आहे. त्यांच्याही डोक्यावर मुकुट आहे माझ्याही डोक्यावर मुकुट आहे. त्यांच्या डोक्यावरचा मुकुट हा सोने चांदी हिऱ्यांचा आहे. माझ्या डोक्यावरचा मुकुट हा सुख समाधान शांतीचा आहे. तेही राजे आहेत मीही राजे आहे. त्यांच्याही डोक्यावर मुकुट आहे माझ्याही डोक्यावर मुकुट आहे. त्यांच्या डोक्यावरचा मुकुट हा सोने चांदी हिऱ्यांचा आहे. माझ्या डोक्यावरचा मुकुट हा सुख समाधान शांतीचा आहे. पुढलं वाक्य आहे का, त्यांना शत्रू आहेत म्हणून त्यांचा पराजय आहे. मला शत्रूच नाहीत, माझाच विजय आहे, माझाच विजय. विठ्ठलाला ही भावना कुठेतरी कृतज्ञतेची भावना आहे. आता माझ्या जीवनामध्ये काही शिल्लक राहिलं नाही, आता कोणतंही ममत्व शिल्लक राहिलं नाही. ही भावना एका विशिष्ट भूमिकेतून आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय याच भूमिकेमध्ये आहे की मला आता सुखही वाटत नाही आणि दुःखही वाटत नाही. मला हे कळेल याच्याकरता मी एक ऐकण्याची ओवी देऊन पुढे जातो. रोजची पाठातली तुमच्या आपण रोज ज्ञानेश्वरीचं चिंतन करणारी मंडळी आहात. ज्ञानोबारायांनी इतकं गोड चिंतन केलं. ज्ञानोबाराय बोलतात, सुखी संतोषा न यावी दुःखी विषादा न बसावी. लाभा लाभ न धरावे मना माझी. ज्ञानोबाराय बोलतात, सुख आलं गुरुळून जाऊ नका, दुःख आलं डोक्याला हात लावून बसू नका, लाभ आणि अलाभ न धरावे मना माझी. म्हणजे कधी कधी ओवी सोडवताना असं म्हणता येईल, सुखी संतोषा न यावे मना माझी, दुःखी विषादा न बजावे मना माझी, लाभा लाभ न धरावे मना माझी. हे मन तिकडे लाभा. याचा अर्थ सरळ सरळ असा आहे, सुख आलं तरी होरून जाऊ नका आणि दुःख आलं तरी डोक्याला हात लावून बसू नका. मला कधी कधी ज्ञानोबारांच्या या ओवीचा अभ्यास करताना असं वाटतं की ज्ञानोबाराय असं का म्हणत असते. मी तर थोडस अगदीच मनातली भावना बोलायची झाली तर मी असं म्हणेल, नामदेवजी आम्हाला सांगतात एकतरी ओवी अनुभवावी. मी तर आता या मतावर आलो, एकतरी ओवी अनुभवावी नाही, एकतरी ओवी वाचावी या मतावर आलो. आता अलीकडल्या काळामध्ये पारायण हा विषय राहिलाच नाही. बऱ्याचदा काही काही मंडळी पारायणच करत नाही. तसं पारायणाचा आपला जणू काही स्वतःला संबंध नाही असं सांगितलं. मधल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये एका महाराजांचा मला फोन आला. ते काय करताय? मी म्हटलं माझं PhDचं काम चालू आहे, बऱ्यापैकी उरकत आहे. मी आपलं त्यांना विचारलं तुम्ही काय करताय? ते म्हटलं आता ज्ञानेश्वरीचं पारायण झालं. मी म्हटलं अरे वा छान. आणि मला त्यांनी पलीकडून सांगितलं, तो म्हटलं महाराज ज्ञानेश्वरी पण चांगली आहे हो. तो महाराज म्हणायला लागला. मला कळलं, मी म्हटलं चांगलीच आहे ना, चांगली आहे ना कसं काय म्हणायला लागलं. ते म्हटले नाही हो, माझ्या आयुष्यात कधीच पारायण केलं नाही, पहिल्यांदाच केलं. आता
आता कसं म्हणायचं गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा हे आवड आहे. ज्ञानेश्वरीचं पारायण जर आमच्याकडनं कीर्तनकाराकडूनच होत असेल तर नेमकं कीर्तन सांगायची कुणाला? विठाला. अनेक आपण सगळी ज्ञानेश्वरीच्या अभ्यासक मंडळी आहेत, मला जास्त वेळ घ्यायचा नाहीये. पण ज्ञानोबाराचे आम्हाला म्हणतात सुखी संतोषानं यावे दुःखी विषादा न होता लाभा लाभा न धरावे मना माझी. ही ज्ञानोबारांची भाषा नेमकी कोणत्या अनुषंगाने? सुख आलं तरी हुरळून जाऊ नका आणि दुःख आलं तरी डोक्याला हात लावून बसू नका. एरवी आमचा अनुभव जर बघायला गेलं तरी थोडं सुख झालं तरी आम्ही गावभर सांगतोय आणि थोडं दुःख झालं तरी आमचं रडगाणं गावभर आम्ही सांगतोय. मग पण ज्ञानोबा बोलतात सुख आलं तरी आनंदाने उड्या मारू नका आणि दुःख आलं तरी डोक्याला हात लावून बसू नका. काय याची भाषा? मला थोडं मानसशास्त्राच्या दृष्टीने एक उत्तर देतो. मी थोडा मानसशास्त्राचा विद्यार्थी आहे, या अनुषंगाने उत्तर देऊन जातो. मुळात सुख आणि दुःख या निर्माण होणाऱ्या ज्या संकल्पना आहेत या निर्माण होतात कुठं आणि कशा, याचा जर थोडा मानसशास्त्रीय विचार केला तर वस्तू वस्तूच असते. ती वस्तू अनुकूल झाली की सुख होतं आणि तीच वस्तू प्रतिकूल झाली की दुःख होतं. पटतंय का? पहा, माझ्यापेक्षा जुनी जाणती मंडळी आपण आहात. एकच वस्तू अनुकूल झाली की सुख आहे आणि तीच वस्तू प्रतिकूल झाली की दुःख आहे. मी आपल्याला साधं उदाहरण देतो. आता इथं मी बोलायला लागलोय, तुम्हाला सगळ्यांना ऐकू जायला लागले. या माईक मधून सगळ्याला आवाज ऐकू जाणं अनुकूल झालं, तुम्हाला सगळ्याला काय वाटायला लागलं? हे सुख आहे. समजा हा माईक मध्येच बंद पडला किंवा याचा आवाज कमी झाला, प्रतिकूल झाले की काय व्हायला लागलं? दुःख. बऱ्याच वेळेला आम्ही कीर्तनाला गेल्यानंतर आम्ही महाराज मंडळी त्या स्पीकरवाल्याला सांगत असतो माझ्या माईकला आवाज दे. पण आम्हीच म्हणतो अशातला भाग नाही. गायक म्हणतात माझ्या माईकला आवाज दे, वादक म्हणतात माझ्या माईकला आवाज दे. मी कधी कधी हे माझ्या माईकला आवाज दे वाक्य ऐकलं की मला प्रश्न पडतो, तो स्पीकरवाला म्हणत असेल माईक माझा आणि हे काय माझं असा वार्ता करता येऊन माझं माझ्या माईकला आवाज दे. मी एका ठिकाणी गेलो होतो नाशिक भागात, कीर्तनाला उभा राहिलो आणि आणखी रामकृष्ण हरी सुरू करायचं. तेवढ्यात ते गायकांनी सांगितलं आम्हाला आवाज दे, त्यांना दिला. ते वादक म्हणायला लागले आम्हाला दे, त्यांना दिला. 10 मिनिट आवाज देणं चालू होतं. मी 10 मिनिटानंतर त्या स्पीकरवाल्याला सांगितलं या सगळ्याला देऊन जर थोडं राहिलं तर मला दे. हे अलीकडली कीर्तनाची परिस्थिती कशी आहे हे आपल्याला दिसून येते. आता मला सांगा, याच्यातून ऐकू जाणं व्यवस्थित अनुकूल झालं काय झालं? सुख. आणि हेच बंद पडलं प्रतिकूल झालं की काय झालं? दुःख. मी दुसरं उदाहरण देतो, जाऊ दे हे सोडा. दुसरं उदाहरण आहे का? तुम्ही पंढरपूरला येता, मला एक साध्या प्रश्नाचं उत्तर द्या. चंद्रभागेला पाणी असणं हे सुखाचं का दुःखाचं? सुखाचं. चंद्रभागेला पाणी असणं सुखाचं. बर, आता कल्पना करा भरपूर पाऊस आला आणि चंद्रभागेला भरपूर पाणी आलं. नवे नवे पाणी एवढं वाढलं की पंढरपुरामध्ये शिरलं. नवे महाराज लोकांच्या मठामध्ये पाणी आलं. आता बोला सुखाचं का दुःखाचं? मगाशी तुम्ही सुखाचं म्हटलं पाणी येणं आणि आता मात्र मग तुम्ही दुःखाचं म्हणायला लागला. नदी तीच, पाणी तेच, पण अनुकूल होतं तेव्हा काय झालं? सुख. आणि प्रतिकूल झालं की काय झालं? दुःख. मठात पाणी शिरणं हे प्रतिकूल झालं ना. पूर आला. आता पुराची सवय आम्हाला चांगली आहे. मी तर नेहमी सांगत असतो महापूर म्हणजे काय? पाण्यात राहून पाणी पिण्याची अडचण, त्याचं नाव महापूर. बघा तुम्ही विचारा, मला अनेकदा अनुभव आहे. पाणी कडेने असतं पण पाणीच नसतं, बरोबर आहे? पाणीच प्यायला नसतं, अशी अडचण. समजा तो 2 दिवसामध्ये महापूर कोसळला. आता मी पुढला प्रश्न विचारतो. ते शासनाचे अधिकारी आहेत आणि मग ते सगळे मठांचे पंचनामे वगैरे करायला लागले. आमच्याही मठाचा पंचनामा केला आणि मला म्हणते बोलते महाराज तुमच्या मठाची या महापुरामध्ये फार पडझड झाली, आम्ही तुम्हाला 50,000 रुपये जाहीर करतो. आता बोला सुखाचं का दुःखाचं? 50,000. मी तर म्हणेल असला महापूर 2-2 दिवसाला यावा. 50,000 50,000 म्हणजे काय? तुम्हाला काय माहिती किती कीर्तन करायला लागतात? जाऊ द्या, म्हणजे आमच्यासारख्या वाल्याला, युट्यूब वाल्याला नाही, आमच्यासारख्या वाल्याला किती अवघड आहे याची परिस्थिती. बर, 50,000चा चेक त्यांनी मला दिला. मग 50,000चा चेक मला दिल्याबरोबर मला तो आनंद झाला, कारण सुख झालं. मी तो 50,000चा चेक बँकेमध्ये दिला, तो चेक वटलाच नाही. आता बोला कसं काय? बहुतेक अनुदानाची चेक वटतच नाही. वस्तू तीच आहे. आता माझा ऐका, वस्तू तीच आहे. ती अनुकूल झाली की काय आहे? सुख. आणि प्रतिकूल झाली की काय आहे? दुःख. म्हणजे एकच वस्तू अनुकूल झाली की सुख आहे आणि प्रतिकूल झाली की दुःख आहे.
मग ज्ञानोबा काय बोलतात, सुख आणि दुःख हे जर वस्तूच्या अनुकूल प्रतिकूलतेवर अवलंबून असेल तर मग सुखी संतोषा काय यावे, दुःखी विषादा का बसावे. याचाच अर्थ सुखी संतोषा न यावे आणि दुःखी विषादा न बसावे. कारण ते सुख आणि दुःख हे अनुकूल प्रतिकूलतेवर आहे ना, वास्तवता नाही आहे ना. ती जी आहे कधी ते अनुकूल असतं की सुख आहे आणि कधी ते प्रतिकूल असतं की दुःख आहे. आणि हे अनुकूल आणि प्रतिकूल भावना या मनात निर्माण होतात, त्या वस्तूत नसतात. त्याच्याबद्दलच्या भावना आपल्या मनात निर्माण होतात. थोडक्यात या सुख आणि दुःखाला कारण कोण आहे, आपलं मन. विठ्ठल. एक विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे. आणि म्हणून सुख दुःखाच्या पलीकडे पोहोचणं ही कृतार्थतेची भावना आहे, असा विचार करा. पटतोय का पहा. नाही पटलं मी दुसऱ्या अंगाने पटवून देतो. माझा मुद्दा पुन्हा तोच आहे. मी ज्ञानेश्वरीची तीच मी तुमच्या डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा ठेवतोय. सुखी संतोषा न यावे आणि दुःखी विषादा न बसावे. मी पूर्व पक्षाच्या दृष्टीने प्रश्न असा करत होतो, सुखी संतोषा का न यावे आणि दुःखी विषादा का न बसावे. याचं एक उत्तर आपल्याला थोडं मानसशास्त्रातून असं आलं की वस्तूच्या अनुकूल प्रतिकूलतेवर सुख दुःख अवलंबून असल्यामुळे त्या सुखाचा आणि दुःखाचा खऱ्या अर्थाने त्या वस्तूच्या संबंधाने विचार करत असताना या मनातच निर्माण होणाऱ्या भावना आहेत. आणि म्हणून सुख आलं तरी हुरळून जाऊ नका आणि दुःख आलं तरी डोक्याला हात लावून बसू नका, असा एक विचार मानसशास्त्राच्या दृष्टीने पटण्यासारखा आहे. समजा नाही हे आपल्याला लवकर लक्षात आलं, मी दुसरा एक विचार सांगतो, थोडा कर्मशास्त्राचा विचार सांगतो. पण ते ऐकण्याकरता मी रामायणाचा एक दाखला देतो. आपण सगळी रामायण चिंतन करणारी, ऐकणारी, पाहणारी, सांगणारी मंडळी आहात. रामायणामधला एक प्रसंग असा आहे, प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले. हा फार मोठा प्रसंग आहे, थोडक्यात सांगतो. प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले. पहिल्यांदा जे भेटले ते कौसल्या मातेला. आता हे कौसल्या नावाची जी पात्र आहे किंवा जे व्यक्तिमत्व आहे रामायणातलं ते विलक्षण आहे. कुशला बुद्धी यशसा कौशल्या किंवा कौसल्याती सद्विद्या सुमित्राती शुद्ध मेधा कैकयीती अविद्या कुविद्या मंत्रणा ती पासी. भावात रामायण सांगता आम्हाला नात्र असं सांगतात, कौसल्या ही सद्विद्या. आता ऐका, ही जी कौसल्या आहे या कौसल्याच्या जवळ रामचंद्र प्रभू जातात, पाया पडतात आणि सांगतात, आई मी निघालो. तर कुठे निघाला? उद्या राज्याभिषेक आहे ना, कुठे निघाला? प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, आई उद्या माझा राज्याभिषेक नाही, उद्या भरताचा राज्याभिषेक होणार आहे. हे सगळं राज्य भरताला दिलं. हे कौशल्याला माहित नाही. बरोबर आहे, कारण हे कुणी सांगितलं पहिल्यांदा कौशल्याला? रामाने. कौशल्याला हे माहित नाही. मला एक आपल्याला साधा प्रश्न विचारायचा आहे, ही चर्चा झाली कुठं? कैकेयीच्या महालात. बरोबर आहे, राजा दशरथ, कैकेयी आणि रामचंद्र प्रभू तिथं झाली काय? म्हणजे कैकेयीच्या महालात झाली, पण माहित कुणाला नाही? कौशल्या. पण कैकेयी आणि कौशल्या जवळजवळ राहायला होते. म्हणजे कैकेयीच्या महालात काय चालतंय हे जिला माहित नाही तिचं नाव कौशल्य. दुसऱ्या पद्धतीने आपल्या शेजारी काय घडतंय हे जिला सुतराम माहित नाही तिचं नाव कौशल्य. आता तरी कळालं. तिसरं सांगतो, अख्ख्या गावात कुठं कुठं काय काय घडतंय हे जिला माहिती तिचं नाव मंथरा. आता तरी कळाली का कौशल्य? आता तरी कळाली का? बघा कौशल्य काय. कौशल्य हा शब्द इतका सामान्य नाही म्हणत. उगी कुणाला तरी आपण तुम्ही कौशल्या माता असं म्हणणं, इतका कौशल्य शब्द गाभोळा नाहीये, इतका सामान्य नाही. दुर्दैव अलीकडं आपल्या असं आहे की आपण कोणालाही कोणाचीही उपमा देऊन रिकाम होऊन जातो. असं नाही. कौशल्य होण्याकरिता इतका अधिकार लागतो. जरा आणखी थोडं पुढे चला. रामचंद्र प्रभू कौशल्याशी चर्चा करतात. पुष्कळ मोठा संवाद आहे, मला तेवढी वेळ आता घ्यायची नाहीये. प्रभू रामचंद्र पुढे जातात. सीतेला सांगतात मी निघालो. म्हणजे सीताबाईंनी विचारलं कुठे निघाला? 14 वर्ष वनवासाला निघालो, मी फक्त तुला सांगायला आलो आणि निघतोय, तुझी परवानगी मागतोय. सीताबाईंनी विचारलं तुम्ही कोणाला म्हणताय? म्हणजे तुला. तुम्ही मला विचारताय? हो. सीताबाईंनी सांगितलं प्रभू बहुतेक तुमचा तत्वज्ञानाचा अभ्यास कमी आहे. सीताबाईंनी सांगितलं प्रभू तुमचा तत्वज्ञानाचा अभ्यास कमी आहे. आता ती तत्वज्ञानातलीच माणसं होती म्हणून तत्वज्ञानाबद्दल बोलत होती. आपल्याला फक्त एकच ऐकायला मिळतं, तुम्हाला काही डोकं आहे का? एवढंच. आपल्याला याच्यापेक्षा जास्त तुमचं ऐकायला नाही, कारण आपल्या मर्यादा तेवढ्याच आहेत डोक्यावर. पण इथं तत्वज्ञानाची चर्चा. त्याने सांगितलं तुम्हाला तत्वज्ञानाचा अभ्यास कमी आहे का? प्रभूंनी सांगितलं काय झालं? सीताबाईंनी सांगितलं तुम्ही विचारताय कुणाला? मला. पण विचारण्याकरता दोघं लागतात. विचारण्याकरता भिन्नता लागते. अभिन्नतेमध्ये विचारणं नसतं, एकामध्येच विचारणं नसतं.
मी आणि तुम्ही वेगळे असेल तर विचारणं, मी आणि तुम्ही वेगळे असेल तर विचारावं ना. पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता. दादरायणी तर दृष्टांत असे दिलेले आहे. एकनाथ महाराज तर भावार्थ रामायणामध्ये असं सांगतात, प्रभू रामचंद्र फूल आहे तर त्याच्यातला सुगंध म्हणजे सीतामणी आहे. प्रभू रामचंद्र साखर आहे तर त्याच्यातली गोडी म्हणजे सीतामणी आहे. प्रभू रामचंद्र चित्त आहे तर त्याच्यातलं चैतन्य म्हणजे सीतामणी आहे. विठ्ठल साखरेपासून गोडी वेगळी करतात कशी, मी हे कळण्याकरता आणखीन एक गोबी देतो. रुक्मिणी स्वयंवरामध्ये रुक्मिणी कोण आहे हे सांगण्याकरता नाथरायांनी गोड वर्णन केलंय. कनका सवे जैसी कनक, विसूर्या सवे जैसी दीप्ती, तैशी श्रीकृष्ण शक्ती रुक्मिणी अवतरली वैदर्भदीशी. नाथराय असं सांगतात की जिथं कनक म्हणजे सोनं आहे तिथं कांती ही येतेच, जिथं सूर्य आहे तिथं सूर्याचा प्रकाश हा येतोच, तसं जिथं परमात्मा आहे तिथं शक्ती ही असणारच आहे. त्यामुळे जिथं जिथं तुम्ही तिथं तिथं मी असणार आहे, मीही तुमच्या बरोबर येणार आहे. ठीक आहे. थोडं पुढे गेल्यानंतर लक्ष्मणाची गाठ पडली. ते एका गीताप्रेच्या अंकामध्ये मी सहज वाचलं महाराज, मला ते फार त्याच्या सत्य असेल ते मी गेलो नाही, पण गोड भाव काढले. ते काय झालं म्हणे, प्रभू रामचंद्राने लक्ष्मणाला सांगितलं निघालो. ते का अमुक अमुक झालं, काही वर मागितले, ते वनवासाला सांगितलं, सगळं सांगितलं. त्याला काही माहित नव्हतं लक्ष्मणाला. ते सगळं ऐकल्यानंतर लक्ष्मणाने सांगितलं, दादा तुम्ही वनवासाला जायची गरज नाही. म्हटलं नाही, मला सांगितलंय. नाही नाही, त्याच्यावर एक रामबाण उपाय आहे. म्हणजे काय उपाय? काही नाही म्हटले, कैकेयीलाच मारून टाकू. विशेष सगळं लक्ष्मण थोडा तापट स्वभावाचा आहे. गीताप्रेच्या एका अंकामध्ये एक भाव काढलेला आहे. लक्ष्मण थोडेसे रागीट स्वभावाचे. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, अरे लक्ष्मणा तसं नाही, मातृदेवो भव हे सांगण्याकरता मी आलो. त्यामुळे असं होत नाही, मला वनवासाला जायचं. लक्ष्मणाने सांगितलं मीही येणार. ठीक आहे, निघाले. पहिला मुक्काम जिथं होतो त्या उभकाकडे रात्रीच्या वेळेला एका पातोळ्यावर प्रभू रामचंद्रांनी सीता महिला झोपण्याकरता जागा केली. राम आणि सीता त्या पातोळ्यावर पहुडलेले. लक्ष्मण रात्रभर जागा आहे, एकच नाही 14 वर्ष तो जागा आहे असं रामायण आपल्याला सांगतात. आणि मग रात्रभर त्याचं सगळीकडे लक्ष आहे. असा तो लक्ष्मण त्या गोहकाने त्या लक्ष्मणाला सांगितलं, दादा हे रामचंद्र प्रभू काल सोन्याच्या महालामध्ये होते, आज मात्र एका पातळीवर येऊन पडावं लागायला लागलं. काल त्यांचं किती ऐश्वर होतं आणि आज मात्र अत्यंत गरिबी त्यांना भोगावी लागत आहे. हे सगळं झालं त्या कैकेयीमुळे झालं असं तो गुह लक्ष्मणाला सांगत होता. सगळं त्या कैकेयीमुळे झालं, कैकेयीने हे सगळं केलं. हे ऐकल्यानंतर लक्ष्मणाच्या मुखामध्ये एक श्लोक अध्यात्म रामायणामध्ये फार गोड दिला. लक्ष्मणाने सांगितलं, तू तसा पद्धतीने कोणावर दोष देऊ नकोस, नीट आहे. सुखस्य दुःखस्य न कोपी दाता, परो ददाती इति कुबुद्धी रेषा, अहम करोमी इति व्रताभिमानः, स्वकर्म सूत्र ग्रथितो हि लोकाः. लक्ष्मणाने सांगितलं, या जगामध्ये सुखाचा आणि दुःखाचा कोणी दुसरा दाता नाही. परो ददाती इति कुबुद्धी रेषा, दुसऱ्यामुळे हे दुःख झालं, दुसऱ्यामुळे हे सुख झालं हे म्हणणं सुद्धा कुबुद्धी रेषा. अहम करोमी इति व्रताभिमानः, हे मी केलं असं म्हणणं हा व्रताभिमान आहे. मग या जगामध्ये जेवढं काही घडतं त्याला कारण काय? स्वकर्म सूत्र ग्रथितो ही लोकाः. ज्याचं जसं कर्म असेल त्याला तसं तसं सुख दुःख भोगावं लागतं. ज्ञानोबा बोलतात, मग जसं जसं कर्म असेल तसं तसं जर सुख दुःख भोगावं लागत असेल तर सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न बजावे. विठ्ठल मी दोन पद्धतीने आतापर्यंत पटवून दिलं. मी काय सांगत होतो, जगद्गुरु तुकोबाराय जेव्हा भूमिकेमध्ये आहेत, ही भूमिका एक उच्च अशा पद्धतीची भूमिका आहे. या भूमिकेमध्ये कृतार्थतेची, सार्थकतेची, धन्यतेची अवस्था तुकोबारायांच्या चेहऱ्यावर दिसून येते. द्वंद्वाच्या पलीकडे पोहोचलेले तुकोबाराय, सुखदुःखाच्या पलीकडे पोहोचलेले तुकोबाराय, ज्ञानोबारायांनी दिलेलं चिंतन तंतोतंत जगणारे तुकोबाराय, सुखी संतोषा न यावी आणि दुःखी विषादा न बसावी. असं का ज्ञानोबाराय बोलतात त्याची कारण मीमांसा चालली होती. त्याच्यातलं पहिलं उत्तर मी असं दिलं होतं, सुख आणि दुःख हे अनुकूल प्रतिकूलतेवर अवलंबून आहे, म्हणून सुखी संतोषा न यावी, दुःखी विषादा न बसावी. दुसरं उत्तर दिलं होतं, सुख दुःख हे जसं ज्याचं कर्म असेल तसं तसं सुख दुःख भोगावंच लागतं, म्हणून सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न बजावे. आणखीन एक तिसरा दाखला देतो, आणखीन एक देतो.
हे समजा दोन आपल्याला लक्षात आले. समजा नाही आले तर तिसरा देतो. माझा स्वभाव असा आहे, जोपर्यंत सगळे मान डोलवून होय म्हणत नाही तोपर्यंत सोडायचं. हा माझा स्वभाव बऱ्यापैकी माहिती असेल, बरीच कीर्तन माझी झाली. स्वभाव आहे, त्याला इलाज नाही. मी आणखीन एका पद्धतीने पटवून देतो. मी त्याला वेगळा आणखीन दाखला देतो. आपण सगळी सुखी श्रोते आहे. सुखी संतोषा न यावी आणि दुःखी विषादा न बसावी हे म्हणत असताना ज्ञानोबा बोलतात, सुख आलं तरी हुरळून जाऊ नका आणि दुःख आलं तरी डोक्याला हात लावून बसू नका. असं का म्हणत असते? थोडं सुख आणि दुःख या निर्माण होणाऱ्या भावना कोणाच्यामुळे निर्माण होतात याचा जरा विचार करू. सुख तरी कशामुळे निर्माण होतात आणि दुःख तरी कशामुळे निर्माण होतात? आपण सगळी ज्येष्ठ आदरणीय आणि ज्येष्ठ मंडळी आहात, जागती मंडळी आहात. मला एक साधा प्रश्नाचं उत्तर द्या. एखाद्याच्या जीवनामध्ये पुष्कळ सुख आली की त्या माणसाला जर विचारलं आपण, अरे बाबा तुझ्या जीवनात इतकी सुख कशी काय? समजा आपण एखाद्याला म्हटलं, का तुम्हाला घर नव्हतं, तुम्ही घर बांधलं. तुम्हाला गाडी नव्हती, तुम्हाला गाडी मिळाली. तुम्हाला नोकरी लागत नव्हती, नोकरी लागली. तुमचं लग्न होत नव्हतं, हे तर फारच महत्वाचं आहे, लग्न झालं. म्हणजे तुम्हाला इतकी सुख झाली, कारण लग्न होण्यासारखं सुख जगात दुसरं होतच नाही. आम्ही कन्या काळात इतकं सगळं तुमचं झालं. मग आता तुमचं लग्न झालंय, तुम्ही बंगला बांधलाय, तुम्ही गाडी घेतली, तुम्हाला नोकरी लागली, तुमच्या घरावर पैशाचा पाऊस पडतोय जणू काही. इतकी सुख तुमच्या घरात आलेली आहे. आपण जर त्याला विचारलं, एवढी सुख तुमच्या जीवनात कशी काय हो? तर त्या घरातला करता माणूस एकच वाक्य सांगेल, तो म्हणजे पहा, पूर्वीचं काहीतरी पुण्य उदयाला आहे. बरोबर आहे? काय बोलणार तुम्ही? काहीतरी पूर्वी आम्ही पुण्य केलंय, ते पुण्य उदयाला आले. म्हणजे सुखाचा संबंध आपण कुणीकडे नव्हतो, पुण्याकडे. एवढं तरी पडतं का? पहा, आपल्या जीवनात आलेलं सुख त्याचा निर्देश आम्ही कुणाकडे करतो? पुण्याकडे. बरं, आता दुसरं बोलतो. एखाद्याला विचारलं, का हो तुमच्याच घरात एवढी दुःख का? तुमच्या घरामध्ये म्हणजे तुमचे आई वडील गेले किंवा तुमचा भाऊ गेला, तुमची नोकरी गेली, तुमच्या घरावर जप्ती आली, अमुक झालं तमुक झालं, शत्रूवर सुद्धा अशी वेळ येऊ नये तशी तुमच्यावर वेळ आली. आणि म्हणून जर आपण विचारलं तुमच्याच घरात एवढी दुःख का, तर त्या घरातला करता माणूस एकच वाक्याचं उत्तर देईल, पूर्वीचं काहीतरी पाप आडवं येते. बरोबर आहे? काय म्हणजे दुःख झालं की काय म्हणून तो पाप आडवं येते. मग मला आपल्याला विचारायचं आहे, सुख झालं की तुम्ही कोणाकडे घेऊन जाता? पुण्याकडे. आणि दुःख झालं की कशाकडे घेऊन जाता? पापाकडे. थोडक्यात आपलं म्हणणं असं आहे की आम्ही केलेल्या पूर्वीच्या सत्कर्मापासून निर्माण झालेल्या पुण्याचा परिणाम म्हणजे सुख आहे, आणि आमच्याकडून घडलेल्या दुष्कर्मापासून निर्माण झालेल्या पापाचा परिणाम म्हणजे दुःख आहे. थोडक्यात पुण्याचा परिणाम म्हणजे सुख आणि पापाचा परिणाम म्हणजे दुःख. आता नियम सांगतो. साध्य प्राप्त झालं की साधन संपून जातं. नियम आहे, साध्य प्राप्त झालं की साधन संपून जातं. पुण्य हे साधन आहे आणि सुख हे त्याचं फल आहे. पाप हे साधन आहे आणि दुःख हे त्याचं फल आहे. आता नीट ऐका, पुण्य हे साधन आहे आणि सुख हे त्याचं फल आहे. तर सुख झालं की पुण्य नावाचं साधन संपलं आणि दुःख झालं की पाप नावाचं साधन संपलं. आता पुन्हा एकदा नीट ऐका. थोडक्यात सुख म्हणजे काय? पुण्य संपणं. आणि दुःख म्हणजे काय? पाप संपणं. ज्ञानोबा बोलतात, सुख झालं डोक्याला, सुख झालं हुरळून जाऊ नको, सुख झालं आनंदाने उड्या मारू नको. का? अरे बाबा सुख झालं म्हणजे पुण्य संपलं ना, सुख झालं म्हणजे पुण्य संपलं ना, म्हणून सुखी संतोषानं यावे. आणि दुःख झालं म्हणजे पाप संपलं ना, म्हणून दुःखी विषादा न बसावी. विठाला असा एक तात्विक विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे. आणि म्हणून या सुख दुःखाच्या पलीकडे पोहोचलेले जगद्गुरु तुकोबा एका कृतकृत्य भावनेमध्ये असलेले जगद्गुरु तुकोबा. कोणतीही इच्छा आता अंतःकरणामध्ये शिल्लक राहिली नाही या स्थितीमध्ये असलेले तुकोबा. कामना हे काम
किंवा कृतकृत्य झालो, इच्छा केली पावलो, या स्थितीमध्ये असलेले जगद्गुरु तुकोबाराय आता द्वंद्वाच्या पलीकडे पोहोचलेले, सुख दुःखाच्या पलीकडे पोहोचलेले, कोणतीही भावना आता मिळणं आणि न मिळणं याच्या पलीकडे पोहोचलेले महाराजांना आता कशाबद्दलही काही वाटत नाही. आणि मग अशा स्थितीमध्ये असलेले तुकोबारांकडे एक मनुष्य गेला आणि तुकोबारांकडे पाहायला लागला आणि तुकोबारांना विचारायला लागला, महाराज आता तुमच्या जीवनाकडे जर बघितल्यानंतर एका विशिष्ट अवस्थेमध्ये असलेले तुकोबाराय, जरा आणखी थोडं पुढे बोलतो, तुकोबाराय काय क्रिया करत आहेत हे महत्वाचं नाही, तुकोबाराच्या अंतःकरणातली भावना काय आहे हे महत्वाचं आहे. मी आपल्याला जाता जाता पण वाक्य सांगतो, काहींची कर्म चांगली असतात पण त्याच्या पाठीमागच्या भावना चांगल्या नसतात, आणि काहींची कर्म चांगली नसतात पण त्याच्या पाठीमागच्या भावना चांगल्या असतात. आणखीन एक जाता जाता सांगतो, भावना आणि कर्म याचा जर विचार केला तर क्रिया करण्याचं काम शरीराचं आहे आणि भावना तयार करण्याचं काम मनाचं आहे. आणि जरा पुढे बोलायचं झालं तर एखाद्याला जर विचारलं, का हो ते फार श्रीमंत दिसतात, फार श्रीमंत दिसतात तुमच्या शेजारची, फार श्रीमंत माणसं अशी गमतीची असतात, त्या शेजारच्या माणसाने सांगितलं अहो सगळं खरं आहे हो, मन कुठे चांगलं आहे, संपलं बाबा. एका वाक्यात त्याचा सातबाराच मांडतात. काही काही माणसं अशी गमतीची असतात, सगळं चांगलं आहे हो, मन कुठे चांगलं आहे म्हणतात. याचा अर्थ काय, सगळं जरी असलं तरी मन चांगलं नसलं संपलं ना. म्हणून भावना जिथं तयार होते हे मन आहे आणि क्रिया करणारं शरीर आहे. आता या भावनेमध्ये असलेली तुकोबार आहे, एका उच्च भावनेमध्ये असलेले तुकोबार आहे, शरीराची आसक्ती संपलेले तुकोबार आहे, द्वैत संपलेले तुकोबार आहे, सुखदुःखाच्या पलीकडे पोहोचलेले तुकोबार आहे, एका कृतार्थतेमध्ये आहेत, सार्थकतेमध्ये आहेत, धन्यतेमध्ये आहेत. एकाने महाराजांना विचारलं, महाराज ही जी अवस्था आहे ही अवस्था येण्याचं नेमकं कारण तरी काय? महाराजांनी जे कारण सांगितलं ते अभंगाचं पहिलं महाराज सांगतात, आमच्या जीवनामध्ये जी कृतार्थता, सार्थकता, धन्यता आली त्याचे एकच कारण आहे, संत भेटी. संत भेटीचा जो काळ आहे महाराज सांगतात तो काळ आमच्या जीवनातला अत्यंत धन्य अशा पद्धतीचा आहे. अभंगाच्या पहिल्या चरणाचा पहिला शब्द धन्य. हे धन्य धन्य या शब्दाचा तरी अर्थ काय? सामान्य माणसाची धन्यता आणि संतांनी अपेक्षित असलेली धन्यता याच्यामध्ये फरक आहे. सामान्य माणसाची धन्यता कशामध्ये आहे? वाढावे संतान, रोगी व्हावे, धनधान्य, याच्यातच सामान्य मनुष्य धन्य म्हणतो. कारण पुढे माणसाला वाटतं सत्ता आली की धन्य झालं किंवा संपत्ती आली की धन्य झालं, पण सत्ता आणि संपत्ती दोन्ही आली तरी धन्यता नाही. धन्यता आमचे गुरुजी पाठामध्ये असताना वाक्य सांगायचे, राजा रावणाकडे याच्यातलं काय कमी होतं सांगा म्हणायचे. सत्ता तरी कमी होती का संपत्ती कमी होती? जर एक वाक्य बोल,
सत्ता आली म्हणजे धन्यता येत नाही, आणि संपत्ती आली म्हणजेही धन्यता येत नाही. एका दिवस असं होईल बघा, पडतंय का? सत्ता आली म्हणजे संपत्ती आणता येईल, किंवा संपत्ती आली म्हणजे सत्ता आणता येईल. कळलं का तुम्हाला? सत्ता आली म्हणजे संपत्ती आणता येईल, किंवा संपत्ती आली म्हणजे सत्ता आणता येईल. नाही कळलं तर आणखी सोपं सांगतो. सत्ता आली की संपत्ती आणता येईल. काही काही लोक म्हणतात नाही हो, त्याच्याकडे काही नव्हतं, अध्यक्ष झाल्यापासून गाडीत फिरायला म्हणजे सत्तेने तिकडे गेला. काही नव्हतं त्याच्याकडे, काही नव्हतं. बरोबर, म्हणजे सत्तेने संपत्ती आली. किंवा याहीपेक्षा पुढचंही वाक्य बोलतात, नाही नाही तो निवडून येऊ शकत नव्हता, संपत्तीच्या जोरावर आला. आता आपल्याला 2 महिन्यांनी तेच ऐकायचं. बरोबर आहे की? ही कशी परिस्थिती आहे बघा. म्हणजे संपत्तीने सत्तेला आणलं किंवा सत्तेने संपत्तीने आणलं. पण मला सांगा, या दोन्ही गोष्टी आल्या तरी धन्यता येते का? विठाल पारमार्थिक दृष्टिकोनात ती धन्यता सांगत असताना पंचदशीकरांनी केलेलं चिंतन फार गोड आहे. धन्य होम कर्तव्यम मे न विद्यते किंचित, धन्य होम प्राप्तव्यम सर्वम मध्य संपदा. विद्यार्थी समाज सांगतात, काहीही कर्तव्य शिल्लक न राहणं हे धन्यता आहे, किंवा काहीही प्राप्तव्य शिल्लक न राहणं हे धन्यता आहे. आता काहीही करायचं राहिलं नाही, चौथीयाचे ठाई काहीही करणे नाही, किंवा काही आता मिळवायचं राहिलं नाही, अमुक गोष्ट मिळवायची आहे असं मिळवायचंही राहिलं नाही, ही स्थिती येणं याला धन्य म्हणा. जगद्गुरु तुकोबाराय या स्थितीमध्ये महाराज म्हणतात, माझं जीवन आज धन्य झालं. पण महाराजांनी जो शब्द वापरला तो धन्य काळ असा शब्द वापरला. मला आपल्याला असं विचारायचं आहे, तुकोबारायांनी काळाला धन्यता का सांगितली असेल? इथला काळ शब्द सांगण्याच्या पाठीमागे नेमकं तुकोबारायांना अभिप्रेत काय आहे? मला असं वाटतं त्याच्यातला एक बारकावा सांगून पुढे जातो. संत भेटीचा जो काळ आहे, तुकाराम महाराज सांगतात, तो काळ माझ्या जीवनातला धन्य, किंवा त्या काळाने माझ्या जीवनामध्ये धन्यता दिली असं म्हणायला हरकत नाही. त्या काळाला धन्य म्हणण्याच्या पाठीमागे नेमकं महाराजांना सांगायचंय का? मी एक 2-3 उत्तर देऊन पुढे जातो, ऐका जरा बाहेर. संत भेटीचा जो काळ आहे त्या काळाला महाराज धन्य म्हणतात. त्याचं पहिलं कारण थोडं कर्मशास्त्राच्या दृष्टीने सांगतो. आपण सगळेजण कर्मशास्त्राचे अभ्यासक आहात. कर्मशास्त्रामध्ये 2 नियम सगळ्यांच्या माहितीतले. प्रत्येकाला कर्म करावं लागेल हा कर्मशास्त्राचा पहिला नियम, आणि केलेलं कर्म भोगावंच लागेल हा कर्मशास्त्राचा दुसरा नियम. केले कर्म झाले त्याची भोग आले, पदने मिले सगळ्यांना माहिती. पण याहीपेक्षा एक महत्वाचा नियम सांगून पुढे जातो. कर्मशास्त्र असं सांगतं, प्रारब्ध कोणालाही बदलविता येत नाही, हा कर्मशास्त्राचा नियम. कर्मशास्त्राचा तर नियम आहेच आहे, पण आपल्यासारखी जुनी जाणती मंडळी सुद्धा काय म्हणतात, जे नशिबात आहे ते होतच, प्रारब्धात जे आहे तेवढंच होतच. बरोबर आहे असं सांगताना आता ऐका, प्रारब्ध कोणालाही बदलविता येत नाही हा कर्मशास्त्राचा नियम आहे. पण मला असं म्हणायचं आहे की संतांच्या भेटीच्या काळाला महाराज का धन्य म्हणतात याचं कारण मला असं सांगायचं आहे, प्रारब्धच बदलून टाकण्याचं सामर्थ्य संतांच्या भेटीत आहे, म्हणून संत भेटीच्या काळाला धन्य म्हणा. कळलं का? माझा मुद्दा लक्षात आला. प्रारब्ध बदलविता येत नाही हा कर्मशास्त्राचा नियम आहे, पण प्रारब्ध बदलून टाकण्याचं सामर्थ्य संतांच्या भेटीत आहे, म्हणून संत भेटीच्या काळाला धन्य म्हणा. म्हणाल असं कसं काय? मी तुम्हाला दाखला देतो. आपल्यालाच माहित, नेहमीचा माहित असलेला दृष्टांत, पण जरा वेगळ्या अंगाने मांडतो. माणूस जाणं म्हणजे त्याचं प्रारब्ध संपलं, एवढं तर मान्य आहे. माणूस जाणं म्हणजे आता पुन्हा वेदांतातला विचार मांडायचा झाला, मग अज्ञानाच्या 2 शक्ती, एक आवरण नावाची शक्ती, दुसरी विक्षेप नावाची शक्ती. आवरण नावाच्या शक्तीचा नाश करण्याकरता ज्ञानाची गरज आहे, पण विक्षेप नावाच्या शक्तीचा नाश करण्याकरता प्रारब्धाची गरज आहे. आणि म्हणून जीवनमुक्ती आणि विधेय मुक्तीमध्ये जो फरक केला तो हाच केला ना. जीवनमुक्तीमध्ये की त्याचं अज्ञानाचं आवरण नष्ट झालेलं आहे, पण विक्षेप नष्ट झालेला नाही. त्यामुळे जोपर्यंत देह आहे तोपर्यंत सामान्यप्रमाणे तो वावरत असलेला दिसूनच येईल, आणि म्हणून तो जो विक्षेप आहे तो कधी नष्ट होईल? जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत विक्षेप राहणार आहे. थोडक्यात हा विक्षेप नष्ट होण्याकरता प्रारब्ध संपवावं लागतं. थोडक्यात प्रारब्ध संपलं की मनुष्य देह गेला, संपला. म्हणजे माणूस मरणं हे कशावर अवलंबून आहे? प्रारब्ध. नाही झालं त्याचं प्रारब्ध तेवढंच होतं, नशीब तेवढंच होतं,
तो गेला. लोक जुनी धनती असं म्हणतात की नाही हो, त्याच्या प्रारब्धात तेवढेच दिवस लिहिलेले होते, तो गेला. बरोबर आहे. म्हणजे माणूस मरणं म्हणजे त्याचं प्रारब्ध संपणं असा जर अर्थ केला तर मग मला असं विचारायचं आहे की सच्चिदानंद बाबा गेले. नीट ऐका, सच्चिदानंद बाबा गेले. कोण सच्चिदानंद बाबा, कुठं काय वेगळं तुम्हाला सांगायची गरज नाही. आपण शून्य श्रोते आहात. ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी ज्यांनी लिहिली ते सच्चिदानंद बाबा गेले. गेल्यानंतर त्यांची पत्नी सती जाण्याकरता निघाली. जात असताना तिनं ज्ञानोबांना पाहिलं. जाता जाता आपण एखाद्या महात्म्याचं दर्शन घ्यावं म्हणून ज्ञानोबांच्या चरणावर नतमस्तक झाले. ज्ञानोबाला ध्यानस्थ होते. ज्ञानोबांच्या मुखातून आशीर्वाद आला, सौभाग्यवती भव. ती बाई रडायला लागली. तिने विचारलं काय झालं तुम्हाला. ज्ञानोबांनी विचारलं काय झालं बाई, का रडायला लागला. त्या बाईने सांगितलं माऊली, तुम्ही दिलेला जो आशीर्वाद आहे त्या आशीर्वादाचं दुःख झालं म्हणून मी रडायला लागले. ज्ञानोबांनी सांगितलं सौभाग्यवती भव हा आशीर्वाद काही दुःखाचा आहे का. हा आशीर्वाद उलट चांगला आहे ना, एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, आशीर्वाद तू मागितला नाही, मी स्वतःहून दिलाय आणि तरी तुला दुःख होऊ लागलं. खरं तर आशीर्वाद हा गुरुकडून स्वतःहूनच यावा लागतो. काही काही माणसं आम्हाला घरी घेऊन जातात, आमचा हात स्वतःच उचलतात आणि डोक्यावर ठेवून घेतात. असं नसतं, इतकं बळजबरीनं होत नसतो तेवढा असं होत नाही. ऐसी कर्म साम्य दशा घेतो होय विरेशा, मग श्री गुरु अपैसा भेटीची का, मग लावणी हात कुरवाळीला माता सांगितलेली चिंता न करावी. याच्याकरता इतकं सगळं व्हावं लागतं. आपल्याला सद्गुरूंकडून आशीर्वाद यायचा असेल तर आपली सुद्धा मनाची तेवढीच मशागत व्हावी लागते. ज्ञानोबांनी सांगितलं मी स्वतःहून तुला आशीर्वाद दिलेला आहे, काय रडायला लागलीस. त्या बाईने सांगितलं माऊली, ती पहा चिता माझ्या पतीचे, माझे पती गेलेले आहेत, मी सती जायला निघाले आणि अशा प्रसंगात तुम्ही आशीर्वाद देता सौभाग्यवती हो, कसं शक्य आहे. तिनं पुढचं वाक्य सांगितलं, माऊली माझे पती गेल्याचं दुःख तर आहेच आहे, पण संतांच्या मुखातले शब्द आज खोटे होतात याचं जास्त दुःख आहे. माऊलीने सांगितलं मी आशीर्वाद दिला एवढी नाही, बोलविता धनी केनापी देवेला उदय स्थिती आतमध्ये कुणीतरी बसलेलं आहे ते करतोय. ज्ञानोबांनी तिला विचारलं तुझ्या नवऱ्याचं नाव काय. तिने सांगितलं सच्चिदानंद. ज्ञानेश्वर महाराज हसायला लागले. विचारलं का हसायला लागला. सच्चित आनंद, सच्चित आनंद आणि मीला म्हणते असं कसं शक्य. जे सच्चित आनंद असतं ते नित्य आणि पूर्ण असतं, ते कधी मरत नाही. आपल्या जवळचं पाणी घेतलं, सच्चिदानंदाच्या अंगावर शिंपडलं, कुठं निघाला, उठा म्हटल्याबरोबर मेले माणूस जिथं. आता सगळ्याला माहिती आहे. आता मला पुढे बोलायचं ते नीट ऐका. सच्चिदानंद बाबा गेले म्हणजे त्यांचं प्रारब्ध संपलं. पण ज्ञानोबासारख्या महात्म्याची गाठ पडल्याबरोबर गेलेले सच्चिदानंद बाबा पुन्हा जिवंत होतात. म्हणजे प्रारब्ध बदलविण्याचं सामर्थ्य संतांच्या भेटीत आहे. म्हणून संत भेटीच्या काळाला धन्य म्हणा. विठ्ठल विचार पडला का बघा. आता दुसरा हा पडला. आणखीन एक सांगतो. ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने विचार असा केलाय, आत्मा परमात्मा मान्य किंवा तुझा आहे तुझं पास मान्य, पण याची जाणीव नाही. आतापर्यंत आम्हाला कळालं नाही. याची कारण पुष्कळ आहे. जुना अर्धुगादीचे नाही, होता काळाची खेळणी, लोकरे होते पालिकेपणे खावत कवीला महाराजांचे सोपे शब्द सांगतो. तुका म्हणे होता आमचंच आहे, आमच्या जवळ आहे, पण ते आम्हाला आतापर्यंत कळलं नाही. ते कळवून देण्याकरता कोणीतरी तिसरं लागतं. ते ज्ञान वेगावर बी जरी मनियाची आणावी तरी संता या बजावे संत. आमचंच आम्हाला कळून द्यायचं असेल तर कोणीतरी तिसरं लागतं.
असं का व्हावं? आपलीच वस्तू असते, आपल्या जवळ असते, पण ते आम्हाला कळून देण्याकरता कुणातरी तिसऱ्याची गरज असते. नेहमी उदाहरण देत असतो. कल्पना करा, सकाळच्या वेळेला एक मुळशी फिरायला गेला. अलीकडे ते आपल्याला मॉर्निंग वॉक वगैरे म्हणतात त्याला. ती फिरायला गेली. दोघंच नवरा बायको घरी होते. सगळे मुलं वगैरे कुठेतरी मोठ्या शहरामध्ये नोकरीला होते आणि हा फिरायला गेला. फिरून माघारी आला. आल्याबरोबर आंघोळ करावी ना, नाही पेपर वाचत बसला. अलीकडे माणसं आंघोळच लवकर करत नाही, का करत नाही प्रश्न. बसला पेपर वाचत, पेपर वाचत बसला आणि कुणाचा तरी फोन आला. फोन आल्याबरोबर आपल्या डोळ्यावरचा चष्मा वरती असा डोक्यावर ठेवला, फोन घेतला आणि बोलत बसला. 10-15 मिनिटं काय बोलायचं ते बोल. फोन ठेवला आणि पुन्हा पेपर हातात घेतला. चष्मा कुठे आहे? चष्माच नाही. इकडे तिकडे शोधायला लागला, चष्मा कुठे आहे, चष्मा कुठे आहे. शोधायला लागला, सापडेना. ओरडायला लागला, चष्मा कुठे आहे, चष्मा कुठे आहे. कोणी सांगेना. तेवढ्यामध्ये मोठ्याने बायकोला हाका मारायला लागला. काय ग काय ग काय ग, मोठ्याने हाका मारायला लागला. ती बिचारी माझी माऊली सकाळी स्वयंपाकघरातली कामं पुष्कळ असतात बाहेरला, ती कामं करत होती. एवढा हाका मारायला लागला, इकडे ये इकडे ये, मोठ्याने हाका मारायला लागला. ती बिचारी पोळ्या लाटत होती. बेलणं घेऊनच बाहेर आहे, म्हणजे लाटता लाटता. बाकी मनात तसलं काही आणू नका नसलं ते. अशी सगळ्या लेखन मारामारी नसते, तिची एकची गोष्ट असते. आणि मग ती बेलणं घेऊन आली आणि आल्याबरोबर तिला विचारलं, का ओरडायला लागला, का म्हणून हाका मारायला लागला, माझ्याकडे काही कमी काम आहेत का स्वयंपाकघरातली, का म्हणून ओरडायला लागला. त्यांनी सांगितलं काही नाही, माझा चष्मा हरवलाय, तू कुठं पाहिला का, तुला माहित असतंय घरातल्या सगळ्या वस्तू. म्हणून विचारलं कुठं बघितलंय काय. आता तिला पाहिल्याबरोबर ओळखलं चष्मा कुठे आहे. तिला लगेच लक्षात आलं होतं. पण तिला माहित होतं हे महाशय कसे आहेत, किंवा महाभाग म्हणा किंवा महाशय म्हणा. तिनं लगेच एकच वाक्य वापरलं, म्हणजे का हो, तुम्हाला जरा तरी डोकं आहे का. बहुतेक हे वाक्य ऐकूनच आपण फेट्याची पिशवी घरातून घेऊन निघतो. विचारलं तुम्हाला जरा तरी डोकं आहे का. याला राग आला. म्हटलं काय म्हणतेस, मला जरा तरी डोकं आहे का. एवढं मोठं डोकं आहे की असं म्हणून त्याला डोक्याला हात लावला. उदाहरण समज कळालं का तुम्हाला. असं सांगण्याबरोबर तो काय म्हणाला, मिळाला 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 म्हणून आनंद मारायला लागला. मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे, हा चष्मा मिळाला मिळाला म्हणून आनंद व्यक्त करतोय, मला सांगा चष्मा हरवला होता का. नव्हता, मग मिळाला का. खरं तर हरवला नाही, पण हरवला आहे असं वाटायला लागला. आणि वाटायला लागला असा शब्द जिथं येतो त्याला भ्रम म्हटलं जातं, त्याला अध्यास म्हटलं जातं. आता तस्मिन् तद्बुद्धी अध्यास आहे. खरं तर हरवला नाही, पण हरवला आहे असा वाटायला लागला आणि म्हणून मिळाला अशा पद्धतीचा व्यवहार घडला. विठ्ठल आम्हाला असं सांगतं, हे आमचीच वस्तू आहे, पण आम्हाला कळून देण्याकरिता जसं व्यवहारामध्ये कोणा तिसऱ्याची गरज झाली, तसं आत्मा परमात्मा हे कळून देण्याकरिता कोणा तिसऱ्याची तरी गरज लागते. आणि त्यांचं नाव संत आहे. आणि म्हणून संत भेटीच्या काळामध्ये आमचीच आम्हाला जाणीव होते, म्हणून संत भेटीच्या काळाला धन्य म्हणा. विठ्ठल दुसरं वाक्य असं आहे, संत भेटीच्या काळाला धन्य का म्हणायचं. संतांच्या भेटीमध्ये भगवंताची प्राप्ती होते. संत दर्शन ह्याला आणि या न्यायाने सगुण पांडुरंगाची गाठ घालून देणारे केवळ आणि केवळ संतच आहेत, म्हणून संत भेटीच्या काळाला धन्य म्हणा. 3 गोष्टी आतापर्यंत झाल्या. प्रारब्ध बदलून टाकण्याचं सामर्थ्य संतांच्या भेटीत आहे, म्हणून संत भेटीच्या काळाला धन्य म्हणा. आमची आम्हाला जाणीव करून देणारे केवळ संत आहेत, म्हणून संत भेटीच्या काळाला धन्य म्हणा. 2 सगुण असलेल्या पांडुरंगाची गाठ घालून देणारे केवळ संत आहेत, म्हणून संत भेटीच्या काळाला धन्य म्हणा. तुकोबाराय बोलतात, धन्य काळ संत भेटी. काय केलं, पायी मिठी पडवितो. इथला पायी शब्द का वापरला, शास्त्र आम्हाला सांगतं. उत्तमानां स्वरूपम ही पादशब्देन भन्यते. श्रेष्ठ माणसाचं स्वरूप हे त्याच्या पायाने व्यक्त केलं जातं. त्याच्या पायाला मिठी मारणं म्हणजे आलिंगन घडे, मोक्ष सायुज्यता जोडे, म्हणून पायी मिठी पडवितो. एकाने महाराजांना विचारलं, महाराज संतांच्या पायाला मिठी मारल्याने काय झालं. महाराज म्हणतात, एकही गाठी राहिली नाही. सुटल्या गाठी
गोकुळवाडी उंदरी मेथी
संदेहाच्या सुटली गाठी, संदेहाच्या सुटली पहिल्या चरणाचा विचार आतापर्यंत करून आलो. धन्य म्हणजे काय कळालं? संत भेटीच्याच काळाला धन्य का म्हणतात हे कळालं. पायी मिठी पडवितो, संतांच्या पायाला मिठी मारणं म्हणजे अलिंगण घडे या अवस्थेमध्ये जाणं असा विचार आपण केला. एकदा संतांच्या पायाला मिठी मारली की सगळ्या गाठी निघून जातात. महाराज सांगतात संदेहाची सुटली गाठी, सगळ्या गाठी निघून जातात. कोणकोणत्या गाठी निघून जातात? चिताची गाठ आहे, विकाराची गाठ आहे, विकल्पाची गाठ आहे, 3 गुणांची गाठ आहे, प्रारब्धाची गाठ आहे, संशयाची गाठ आहे. सगळे जरी झालं तरी लग्नाची तरी गाठच आहे. बरोबर आहे? महाराज सांगतात सगळं निघून जाईल. तुका म्हणे सोडील्या गाठ दिली मिठी पायाची. आणखीन एक गाठ आहे बघा. कारण की माणसं इतकं गमतीने बोलतात. मी एकाला विचारलं का हो तुमच्या शेजारी जे असतात ते नेहमी कीर्तनात गेलं, भजनात गेलं, लग्नात गेलं, गप्प असतात. म्हटलं फार शांत आहेत का? ते म्हटले नाही तुम्हाला माहित नाही आपल्या गाठीचं. तुमच्याकडे आहे का नाही मला माहित आहे शब्द. आमच्याकडे एक विचित्र शब्द आहे. मला वाटायला लागलं एखाद्या डॉक्टरला लाखो शोधून काढलं कुठं असते कुणास ठाऊक. मग मला सांगतात आता कसं